नाही आम्ही. उजवीकडे स्वाईप केलंच तर दिसू. फोनवरनं झाला असेल तर अवघड आहे. आपण एक कार्यक्रम 2 मिनिटात सुरू करतोय. सगळ्यांना माझी विनंती आहे की आपापले माईक कृपया ऑफ करून ठेवा. ऑफ केला. करू का बंद करू? म्यूट की अनम्यूट करायचा? अच्छा, म्यूट करून ठेवा माईक कृपया. नुपूर, आपण लाईव्ह आहे. नमस्कार. इंडी जर्नल आणि प्रत्यय कोल्हापूर तर्फे आजच्या या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपापले माईक म्यूट करा, म्हणजे डिस्टर्बन्स येणार नाही. आजच्या या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्या वक्त्यांचं आणि श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आणि आजच्या म्हणजे आपल्या आजूबाजूला अतिशय कठीण परिस्थिती असताना या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी अतिशय आभारी आहे सगळ्यांची. आणि आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध कवी, लेखक, समीक्षक वसंत आबाजी डहाके, संपादक, लेखक, समीक्षक हरिश्चंद्र थोरात, चित्रकार सुधीर पटवर्धन आणि डी.के. बेडेकर यांचे कुटुंबीय आणि मार्क्सवादी विचारवंत सुधीर बेडेकर. आजचं हे जे पुस्तक आहे चित्रवेध, हे शब्द पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेलं आहे. मी यशू पाटील शब्द पब्लिकेशनचे यांचंही मनापासून आभार मानते. आणि हे पुस्तक जे आहे ते ख्यातनाम विचारवंत, लेखक, तत्वचिंतक म्हणून आपण ज्यांना ओळखतो डी.के. बेडेकर त्यांच्या कलाविषयक लेखांचा संग्रह आणि त्यांनी काढलेली चित्र, तयार केलेल्या चित्रकृती, हे सगळं एकत्रितपणे आपल्याला या पुस्तकाच्या निमित्तानं आज उपलब्ध झालेलं आहे. ह्या खंडाचं संपादन केलं आहे चित्रकार सुधीर पटवर्धन यांनी आणि हे पुस्तक आपल्यासमोर घेऊन येताना आम्हा सगळ्यांना अतिशय आनंद होतोय. डी.के. बेडेकर यांची थोडक्यात माहिती म्हणजे ते सुरुवातीच्या काही काळात कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय सभासद होते. नंतर त्यांनी तत्वज्ञान विषयामध्ये पदवी प्राप्त केली आणि अध्यापनही केलं. तसंच ते पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या अर्थविज्ञान नियतकालिकाचंही संपादन केलं आणि इतर ग्रंथांचंही त्यांनी संपादन केलं. याचबरोबर अनेक सामाजिक, वैचारिक आणि साहित्यिक उपक्रमांमध्ये सुद्धा ते सहभागी होत असत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पत्रिकेचं सुद्धा त्यांनी काही काळ संपादन केलं होतं. मार्क्सवादी विचार, भारतीय तत्वज्ञान, धर्म आणि त्याचबरोबर साहित्य, कला या क्षेत्रांमध्ये अतिशय स्वतंत्र आणि मूलगामी स्वरूपाचं चिंतन डी.के. बेडेकर यांनी 1930-40च्या दशकांपासून मराठी चर्चा विश्वामध्ये केलेलं दिसतं. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू जे आपल्याला फारसे परिचित नाहीत आणि त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे कला निर्मितीमध्ये त्यांना जी रुची होती. चित्रवेध या पुस्तकामध्ये त्यांनी केलेली तब्बल 90 चित्र, निसर्गशिल्प आणि चित्रकला, आधुनिक कला, सौंदर्यशास्त्र याबद्दलचे साधारण 20 लेख एकत्रितपणे आपल्याला वाचता येणार आहे. आणि या पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांचं एक वाक्य उद्धृत केलं आहे. ते असं म्हणतात की मी प्रत्यक्ष व्यवहारात वेगळं काम करत असलो तरी माझं अंतर्मन मात्र कलेतच गुंतल्यासारखं आहे. आणि मला वाटतं हेच या पुस्तकाचं सार आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण त्यांचं कला आणि साहित्य समीक्षेविषयी अधिक जाणून घेणार आहोत. पण त्याआधी त्यांचं जीवनपट आणि त्यांच्या वैचारिक योगदानाविषयी पण आपण सविस्तरपणे समजून घेऊया. सुधीर बेडेकर यांच्याकडून त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. मार्क्सवादी विचारवंत म्हणून ते महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात. त्यांनी निरनिराळ्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण केलेलं आहे. 1970 आणि 1980च्या दशकांमध्ये मागोवा आणि तात्पर्य या डाव्या विचारसरणीच्या मासिकांचेही ते संपादक होते. आणि विज्ञान, कला, क्रांती आणि 1000 हातांचा ऑक्टोपस ही त्यांची 2 पुस्तकं अतिशय प्रसिद्ध आहेत. सामाजिक आणि राजकीय प्रबोधनाच्या चळवळीमध्येही त्यांचं योगदान फार मोलाचं आहे. पण याचबरोबर डी.के. बेडेकर यांचं काम त्यांनी त्यांचा मुलगा म्हणून आणि मार्क्सवादी विचारवंत म्हणून दोन्ही नात्यांनी अतिशय जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांना मी विनंती करते की डी.के.चं चित्रवेध हे पुस्तक त्यांनी आपल्या समोर ठेवावं आणि त्यांच्या जीवनावर, खास करून त्यांच्या कलात्मक बाजूवर थोडक्यात प्रकाश टाकावा. सुधीर.
हे कर ना व्हिडिओ तुझा का बंद आहे? अरे मी काय सांगू. हॅलो, हा येतंय ऐकू. बोलू का? हो हो सुरू. नमस्कार. पहिल्यांदा आज जे पुस्तक प्रकाशित होत आहे त्याची थोडी माहिती देतो. तर हे पुस्तक आहे, हे 200 पानी पुस्तक आहे. त्याच्यात 20 लेख आहेत कलेविषयी आणि 65 चित्र, रंगचित्र आणि फोटो आहेत. तेव्हा ते पुस्तक आज प्रकाशित आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये आता जे लेख आहेत ते सगळे कलेविषयीचे आहेत, म्हणजे साहित्य समीक्षा अशी नाहीये, तर कला आणि त्याचं तत्वज्ञान म्हणजे एस्थेटिक्सवर लेख आहेत. उदाहरणार्थ आत्माविष्कार व निवेदन, कलाकृती, आकृती व आशय, कलेतील शाश्वताचा शोध, कलेचे मोल, विज्ञान आणि कला, कला आणि स्वातंत्र्य, कलेतील द्वंद्व, कलेतील श्लील व अश्लील, आणि त्याचप्रमाणे दगड शोधूया, निसर्ग शिल्पे, सुंदर पान, सुंदर वृक्ष, चित्रकलेतील प्रेरणा, भारतीय शिल्प साधना, अशा प्रकारचे त्यात लेख आहेत. त्याच्या पुढे आपल्याला सुधीर पटवर्धन स्लाइड्स दाखवणारच आहेत, पण एक जी कल्पना यावी यासाठी हे एक लाकूड आहे, हे एक तुरुंगातलं चित्र आहे. अशी बरीच चित्र आहेत ती आता मला दाखवता येणं जरा अवघड झालेलं आहे. तेव्हा हे पुस्तक आपल्या नेहमी पुस्तक कोणाच्या तरी हस्ते प्रकाशित करतात, पण आता आपण जे जे कोणी हे पाहणारे आहेत त्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर ते आलेले आहे, तेव्हा ते प्रकाशित झालंय असं आपण मानायला हरकत नाही. मी 2 गोष्टी विषयी बोलणार होतो. आता वेळ किती आहे माहित नाही मला. पहिली म्हणजे या पुस्तकाची जन्मकथा. एक दिवस सुधीर पटवर्धन माझ्याकडे आले. ते माझे खूप जुने मित्र आहेत. आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुण्याचं जे आहे तिथे त्यांनी डॉक्टरी शिकले ते, आणि त्यांच्या हॉस्टेलवर आमचं स्टडी सर्कल चालायचं. म्हणजे 1972 साली. तेव्हापासून म्हणजे 50 वर्ष त्यांची आणि माझी मैत्री आहे. आणि तो फार चांगला माणूस असल्यामुळे ते टिकून आहे अजून. तेव्हा ते एक दिवस माझ्याकडे आले होते, तेव्हा मी त्यांना म्हटलं की माझ्या वडिलांची चित्र दाखवायची तुला. त्यांनी चित्र पाहिली. नंतर निसर्ग शिल्प आमच्या घरात अशी ठेवलेली असतात ती पाहिली, आणि ते सगळं पाहून ते म्हणले की हे सगळं प्रकाशात यायला पाहिजे. आणि त्यानंतर आम्ही त्याच्यावर काम केलं. मग फक्त चित्र आणि फक्त फोटो यांचं पुस्तक करण्यापेक्षा त्याच्यामध्ये लेख घालावे असंही ठरलं. आणि मग 20 लेख असे निवडले मी की ज्याच्यामध्ये कलेविषय काहीतरी चिंतन मांडलेलं आहे. लहान मोठ्या आकाराचे आहेत, पण जास्त करून चित्रकला, शिल्पकला अशा प्रकारचे लेख आहेत. आणि ते लेख आणि याच्यात जी चित्र होती त्याचं डिजिटलायझेशन करून माझ्याकडे होतं. कारण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर राजा दीक्षित जेव्हा इंटरडिसिप्लिनरी सेक्शनचे मुख्य होते, तिथे एक श्रीकांत बोत्रे म्हणून होते. ते आता PhD झालेले आहेत. तर त्यांनी मला सगळं डिजिटलायझेशन करून दिले, फोटो काढून वगैरे. त्याचप्रमाणे माझी बहीण, मोठी बहीण सुकन्या आगाशे, तिचा नवरा सुधीर आगाशे, त्यांनी ते फोटोग्राफी करायचे. तर त्यांनी सुद्धा या सगळ्या निसर्ग शिल्पांचे फोटो काढून दिले. त्याचं आम्ही डिजिटलायझेशन केलं. आणि हे सगळे लेख आणि ही सगळी सामुग्री मी सुधीर पटवर्धनांकडे दिली. आणि मग त्यांनी अतिशय कसोशीने खूप मन लावून त्याच्यात बारकाईने लक्ष घालून आणि मेहनत करून या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे. आणि म्हणूनच ते एवढं चांगलं झालेलं आहे. म्हणजे ते या पुस्तकाचं सगळं श्रेय, 90% श्रेय हे सुधीर पटवर्धनांचं आहे. तर नंतर मग ते झाल्यानंतर मग शब्द पब्लिकेशन्सचे यशू पाटील यांना मी विचारलं की तुम्ही हे काढाल का? ते हो म्हणले. आणि मग त्यानंतर थोड्याशा उशिराने होत आहे, पण तरी हे पुस्तक आज प्रकाशित होत आहे.
आणि वितरणाची व्यवस्था सगळी कोलमडलेली आहे आपल्या कोरोनामुळे, विशेषतः पुस्तकांच्या. त्यामुळे त्याचं उपलब्धता प्रत्येक पुस्तकांच्या दुकानामध्ये आणि प्रत्येक ऑनलाईन खरेदी विक्री याच्यावर जरा सध्या नाही आहे. पण तरी सुद्धा अमेझॉन आणि फ्लिपकार्ट याच्यावर आणि त्या प्रकाशकांच्या वेबसाईटवर ते उपलब्ध आहे सध्या. आता हे सगळं पुस्तक प्रत्यक्षात प्रकाशित होण्यामागे खूप लोकांची मदत झालेली आहे. त्या सगळ्यांची काही मी नावं घेत नाही आणि त्यांचे आभार सुद्धा मानत नाही, कारण त्यांनी सगळ्यांनी प्रेमाने आणि मैत्रीने हे सगळं केलेलं आहे. तेव्हा हे पुस्तक मी विकत घ्यावं, मिळवावं आणि वाचावं अशी इच्छा आहे. त्याचं महत्व यासाठी आहे की डी.के. बेडेकरांचं जे सबंध चिंतन विश्व आहे, त्यांचे जे विचार आहेत आणि त्यांचं जगाकडे पाहण्याचा विश्व दृष्टिकोन जो आहे त्याचा, आणि त्यांचं मनोविश्व आहे आणि त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्याचा एक, हे त्यांचा कलेमध्ये त्यांनी जो संचार केला त्याच्याशी खूप जवळचा संबंध. आणि ते सगळे एकत्र आपण जेव्हा पाहतो तेव्हाच आपण त्यांना नीट समजावून घेऊ शकतो. आणि त्यामुळे हे पुस्तक येणं हे आम्हाला महत्वाचं वाटतं. आता दुसरी गोष्ट, हे मी झालं पुस्तकाच्या जन्मकथेविषयी बोललो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे चित्र आहे आणि शिल्प आहे त्यांच्या जन्माविषयी खरं बोलायला पाहिजे. ते मी या पुस्तकामध्ये एक लेख लिहिलेला आहे की एकूण डी.के.चं सबंध चरित्र म्हणजे कलावंत म्हणून चरित्र असं एक छोटस दिलेलं आहे त्यात, की 1910 पासून 3 मे 1973 या दिवशी ते वारले. या सगळ्या काळामध्ये मग त्यांचं कम्युनिस्ट पक्षातलं काम, तुरुंगातलं काम, तुरुंगात गेले तो भाग, आणि नंतर मग चिंतनपर लेखन करणं, या सगळ्यामध्ये कसं कसं चित्रकला आणि शिल्पकला, ही निसर्ग शिल्पकला म्हणू आपण त्याला, हे सगळं कसं कसं विकसित होत गेलं आणि कसं त्याचा विस्तार होत गेला हे मी थोडक्यात त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ते काय आत्ता वेळेअभावी सांगणं कठीण आहे, पण ते जर लक्षात घेतलं तर मी म्हणलो तसं त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्व आणि एकंदर त्यांचं विचार विश्व ह्याच्यामध्ये याचं फार म्हणजे असं इंटिग्रल भाग आहे त्याचा, हे आपल्या लक्षात येतं. मला त्याच्याविषयी मी जास्त खरं बोलायला पाहिजे, पण मला असं वाटतं की वेळ एवढाच आहे माझ्यासाठी. असं सांगितलंय मला की 10 मिनिटापेक्षा जास्त बोलायचं नाही, त्यामुळे मी इथेच थांबतो. आपल्या पुढे 3 मोठे वक्ते आहेत, ते अधिकारी व्यक्ती आहेत त्या, आणि त्यांचं ऐकायला आपण उत्सुक असाल, त्यामुळे त्यांच्यासाठी मी जागा रिकामी करून इथेच थांबतो. नमस्कार. धन्यवाद सुधीर. तुम्ही म्हणालात तसं डी.के. बेडेकरांची विश्वदृष्टी आणि त्यांचं मनोविश्व यांच्याविषयी खरंच जाणून घ्यायला आम्हाला अधिक आवडेल. आणि तो विचार करताना त्यांच्या आजूबाजूला काय घडत होतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे 1920-30च्या दशकांमध्ये राजकीय सामाजिक वातावरण ढवळून निघालं होतं तेव्हा, तसंच त्यांचं वैयक्तिक आयुष्य देखील ढवळून निघालं होतं. आणि तत्वज्ञान, राजकारण की कला असा झगडा सुद्धा एका क्षणी त्यांच्या मनामध्ये घडत होता. वेगवेगळ्या चळवळींचे अनुभव आणि प्रचंड वाचन याच्याकडनं ते 1930च्या दशकामध्ये मार्क्सवादाकडे वळले. पण दुसऱ्या बाजूला ते चित्र काढत राहिले, विचित्रही त्यांची निसर्ग शिल्प ती तयार करत राहिले. आणि त्या अर्थी त्यांनी कलेचं कुठलंही शिक्षण घेतलेलं नव्हतं, पण अंतःप्रेरणेतून ते कला निर्मिती करत राहिलेले दिसतात. आणि आज आपल्या समोर डॉक्टर सुधीर पटवर्धन आहेत. आणि चळवळ की चित्रकला हा पेच त्यांच्यासमोरही सुरुवातीच्या काळात उभा ठाकला होता, पण अर्थातच ते चित्रकलेकडे पूर्ण वेळ वळले. आणि आज आपण त्यांना एक ख्यातनाम चित्रकार म्हणून ओळखतो आणि त्यांनी केलेलं मानवी जीवनाचं चित्र हे आपल्या सर्वांना परिचित आहे. सुधीर पटवर्धनांची थोडक्यात ओळख करून द्यायची तशी काही गरज नाही. आपण सगळ्यांनी त्यांचं काम पाहिलेलं आहे. गेली 35 वर्ष ते भारतात आणि जगभरात त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं भरवत आहेत. त्यांनी चित्रकलेविषयी लिखाणही केलेलं आहे आणि पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरांच्या पलीकडे जाऊन
इतर लहान शहरांमध्ये समकालीन दृश्यकला पोहोचावी याच्यासाठी प्रदर्शनांचं क्युरेशन केलेलं आहे. आणि जसं सुधीर बेडेकरांनी सांगितलं की हे पुस्तक एकत्र आणण्यामध्ये त्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. पण त्याचबरोबर एक चित्रकार म्हणून, एक चित्रांचा वाचक म्हणून त्यांना डी.के. बेडेकर यांच्या चित्रांबद्दल, चित्रशैलीबद्दल काय वाटतं ते आपण जाणून घेऊया सुधीर पटवर्धन यांच्याकडून. म्यूटवर आहात सुधीर पटवर्धन. हो 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 आता येत आहे. धन्यवाद. सुधीरला ऐकू येत नाही म्हणत होता. आय होप ऐकू येत आहे आता. अच्छा, नमस्कार. या पुस्तकाची कल्पना आणि सुरुवात कशी झाली ते सुधीर बेडेकरांनी आताच आपल्याला सांगितले. आता आपण बेडेकरांची काही चित्र आणि शिल्प पाहणार आहोत. त्याआधी त्यांच्या दृश्यकला विचाराबद्दल माझे 2 शब्द. अर्थात ढाके आणि थोरात त्यांच्या एकंदर कला विचाराबद्दल बोलणार आहेतच. दृश्यकला आणि दृश्यकलेबद्दलचे विचार बेडेकरांच्या मनात आयुष्यभर कायम होते. बेडेकरांनी कलेतील मूलभूत प्रेरणांचा जो विचार केला त्यात नेहमी त्यांच्या स्वतःचा अनुभव हा त्याचा आधार होता. आणि 50-60च्या दशकात समकालीन भारतीय कलाकार आपल्या कलेबद्दल काय म्हणतात याकडेही त्यांचे नेहमी लक्ष असे. तो काळ आधुनिकवादी फॉर्मॅलिझमचा होता. कलेच्या स्वायत्ततेवर भर देणारा, कलेचे मोल कलेतल्या अंतर्गत मूल्यांवरच ठरत असतं असं मानणारा हा विचार होता. आणि कलाकाराची बांधिलकी फक्त आपल्या कलेशी असावी असं मानणारा. बेडेकर कलेचे वेगळेपण स्वीकारून राखूनही संपूर्ण समाज जीवनात कलेचे मोल कसे पाहायचे हा विचार करताना आपल्याला दिसतं. एका अर्थी त्यांना कलेची स्वायत्तता ही मान्य होती आणि कलेचे समाज जीवनाशी असलेले खोल नातेही मान्य होते. 70 नंतर उत्तर आधुनिकवादाची सुरुवात झाली आणि कलेमध्ये आणि कला विचारामध्ये बरेच बदल घडत गेले. आज कलेच्या स्वायत्ततेपेक्षा समाज जीवनापासून कला कशी वेगळी करता येत नाही हाच विचार आघाडीवर आहे. इतके की काही वेळा कला आणि इतर कृती यामध्ये काहीही फरक नाही असे मानले जाते. कलेची काही स्वतंत्र मूल्ये असतात हे नाकारले जाते. अशा काळात बेडेकरांनी केलेल्या विचाराकडे परत वळून कला आणि समाज यामधल्या जटिल नात्याबद्दल काही स्पष्टता मिळू शकते का हे बघणे योग्य वाटते. या अर्थाने दृश्यकलेच्या क्षेत्रात त्यांचे विचार आजही समर्पक ठरू शकतात. बेडेकरांचा कलाविषयक विचार त्यांच्या स्वतःच्या सर्जनशील अनुभवातून येतो म्हणून त्याला एक खरेपणा आहे. सुधीर म्हणाला तसं बेडेकरांची 60 रंगचित्र आहेत, 60-65 स्केचेस आहेत आणि 80हून जास्ती शिल्प आहेत. त्यापैकी या पुस्तकात जवळजवळ 90 आपण टाकलेली आहेत आणि त्यापैकी काही मी आता तुम्हाला दाखवतो. निसिम आपण स्लाइड शेअर करू. दिसतंय? हा, बेडेकरांना अगदी लहानपणापासून चित्र काढण्याची हौस होती आणि हे 14 ते 16 वर्षाच्या दरम्यान साधारण त्यांनी केलेली ही स्केचेस आहेत. नेक्स्ट प्लीज. बेडेकरांची वडिलांची बदली कराचीमध्ये होती आणि त्यावेळेला बेडेकर म्हणजे शाळा संपण्याच्या दरम्यान आणि कॉलेजमध्ये जाण्याच्या दरम्यान तिथले एक प्रसिद्ध चित्रकार उस्ताद अल्ला बख्श यांच्याकडे
धडे घ्यायला लागले चित्रकलेचे. नेक्स्ट. अल्ला बक्षने त्यांच्या चित्रकलेबद्दलच्या प्रेमाबद्दल बघून त्यांना असं सांगितलं की तू शांतिनिकेतन मध्ये नंदलाल बोस यांच्याकडे शिकायला जावे. तर हे लगेच झाले नाही, पण साधारण बेडेकर जेव्हा 20 वर्षाचे होते तेव्हा, आणि ही गोष्ट तुम्ही सुधीर बेडेकरांच्या त्यांच्या जीवन परिचयात वाचाल की घरातून पळून जाऊन, कारण का त्यांना त्यांच्या वडिलांचा विरोध होता चित्रकार होण्याबद्दल, त्यांना इंजिनियर बनवायचं होतं, तर घरातनं पळून जाऊन ते शांतिनिकेतन मध्ये पोहोचले. त्याच्यात फक्त असा प्रॉब्लेम झाला की बेडेकरांना तब्येत तेव्हा बिघडली शांतिनिकेतन मध्ये, आणि तिथे काही महिने राहूनच त्यांना परत घरी परतावे लागले. आणि त्यानंतर त्यांचा संबंध आयुष्यामध्ये बदल घडला, म्हणजे त्यांची दुसरीकडे म्हणजे कॉलेज वगैरे बदललं त्यांचं. तर हे काही महिने सोडून बेडेकरांनी चित्रकलेची रीतसर शिक्षण कुठेही घेतलं नाही. चित्रशिल्पकला एक छंद म्हणून त्यांनी आयुष्यभर जोपासला आणि काही विशिष्ट काळातच हे काम ते करू शकले. म्हणजे विशेषतः चित्र काढणं, रंगवणं हे ते फार थोडे काळ करू शकले. नेक्स्ट प्लीज. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये असताना त्यांनी काही त्यांच्या शिक्षकांची वगैरे स्केचेस आणि कॅरिकेचर सारखी चित्र केलेली आहेत, ती पुस्तकात आहेत. पण खरे काम त्यांचे चित्रकलेमध्ये खरे काम जे झाले ते 41-42च्या दरम्यान ते देवळीच्या तुरुंगात, म्हणजे कम्युनिस्टांना ब्रिटिशांनी या तुरुंगात ठेवले होते, तेव्हा तिथे त्यांचे खरे काम सुरू झाले. तर झालं असं की तेव्हा त्यांना तुरुंगाच्या आवारात काही लाकडाचे तुकडे, तारा वगैरे अशा मिळाल्या, आणि त्यातून आणि त्यांच्याकडे असणारे साबणाचे तुकडे, साबण, ह्याच्यातनं कोरून त्यांनी एक शिल्प तयार केलं. आणि हे शिल्प त्यांचा जो ब्रिटिश वॉर्डन होता त्याला ते आवडलं, आणि ते आवडल्यामुळे बेडेकरांनी त्यांना रिक्वेस्ट केल्यावर त्यांना कागद आणि रंग वगैरे हे देण्यात आले. आणि म्हणून ते 1.5 वर्ष त्यांनी तिथल्या तुरुंगातली खूप चित्र काढली. हे त्यांचं त्या तुरुंगातलं एक चित्र. नेक्स्ट प्लीज. मी जसं म्हटलं, त्यांचं आधीच जे एक शिल्प केलं त्याची प्रेरणा म्हणजे असं सापडलेल्या गोष्टी एकत्र करून, आणि इथे एक रेफरन्स द्यावा असा वाटतो, पिकासोनी जसं बऱ्याच वेळेला केलेलं आहे की सायकलचं हँडल आणखीन सायकलची सीट एकत्र करून एखाद्या बुल्स हेड म्हणून त्याचं चित्र आहे, किंवा एखादी मोटर गाडी खेळातली आणि फुटबॉल एकत्र करून माकडाचं चित्र केलेलं आहे. त्या प्रकारचं बेडेकरांचं काम तेव्हापासून हे सुरू झालं, हे चित्रशिल्पाचं काम. नेक्स्ट प्लीज. या सगळ्या रंगचित्रात, देवळीच्या तुरुंगातल्या रंगचित्रात आपल्याला जे दिसतं ते ह्या जेलच्या भिंती, कुंपणं आणि वरचं आकाश. या इथे आकाशात आपण बघितलं तर फार सुंदरपणे एखाद्या मिनिएचर मध्ये असावे तसे ढग त्यांनी रंगवलेले आपल्याला दिसतात. पुढचं चित्र. तर त्यांचे सब्जेक्ट तिथे कुंपणातले त्यांची राहण्याचे जे बराक होती ती, किंवा भिंती, आणि जे आजूबाजूला दिसत होतं त्याची चित्र ते काढत होते. पुढचं. हे फार सुंदर चित्र मला वाटतं ह्या कारणासाठी की त्याच्यात जो पांढरा कागदाचा भाग जो सोडला आहे तो कुठेतरी, म्हणजे मॉडर्न आर्ट मध्ये सेझानी जे सुरू केलं, सेझानी जो विचार चित्रकलेच्या बद्दलचा विचार सुरू केला की पूर्ण चित्र कसं
म्हणजे त्याच्यात स्पेसचा वेगळा विचार जो सुरू झाला त्याचा थोडा अंश या चित्रामध्ये आपल्याला दिसतो. तसंच ह्या वळकट्या, खोलीतलं काहीतरी सामान वगैरे ते रंगवायचे. त्या प्रत्येक चित्रात काय जे जे अगदी सामान्य आणि साध्या गोष्टी असतील त्यांना लक्षपूर्वक प्रेमाने बघून ते रंगवतात असा आपल्याला अनुभव येतो. पुढचं हे त्यांच्या खोलीतलं चित्र, मच्छरदाणी, छप्पर आणि खाट आणि बाकीचं काही. याचबरोबर त्याने बरीच स्केचेस केली आणि त्या स्केचेस मध्ये त्यांच्यावर राखण ठेवणारे जे पहारेदार होते, सेंट्रीज होते, त्यांची चित्र आहेत आणि त्यांच्या बरोबर जे कैदी होते, बहुतेक कैदी हे राजकीय कैदी होते. पुढचं यांची चित्र आहेत. त्याच वेळेला फैज अहमद फैज देखील त्या तुरुंगात होते, पण आपल्याला त्यांचं चित्र त्यांच्या चित्रात सापडलेलं नाही. ते आपल्याला दिसतात. कैदी, साधे कैदी सुद्धा होते. काही चित्र अगदी साध्या कैदी, साधे अर्थात म्हणजे काही क्रिमिनल याच्या खालती असतील, पण बहुतेक कैदी हे राजकीय कैदी असल्यामुळे त्यांचा एक वेगळा चेहरा, वेगळा त्यांचा भाव आपल्याला या स्केचेस मधनं दिसतो. पुढचं त्याचबरोबर त्या कुंपणातली, त्या जेलमध्ये त्या आवारात दिसणारे पशु पक्षी यांची सुद्धा चित्र तितक्याच आस्थेने त्यांनी रंगवलेली आहेत. पुढचं खूपच सुंदर कबुतराचं चित्र. हे एक स्केच कुंपणाचं, आणखीन त्याच्या मागे बारातीचं. पुढचं आणि एक फारच सुंदर जेलच्या भिंती आणि कुंपणाच्या पलीकडचा पसरलेला संधी प्रकाश आकाशातला, अशी ही साधारण चित्र त्यांच्या जेलच्या काळामधली आहेत. तर हे चित्र बघताना बेडेकरांच्या या निर्मितीकडे आपण कसे पाहावे हा प्रश्न येतो. की मूलतः विचारवंत आणि लेखक असलेल्या, व्यावसायिक चित्रकार नसलेल्या व्यक्तींनी केलेली हे काम आहे. औपचारिक शिक्षण घेतलेल्या चित्रकारासारखी तांत्रिक सफाई त्यात दिसत नसेल एखाद्या वेळेस, पण साध्या रीतीने व थेटपणे एखादा दृश्य क्षण व अनुभव कला माध्यमात अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात मिळालेला आनंद या चित्रातून आपल्याला दिसतो. बेडेकरांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा हा एक छोटासा पण सुंदर आविष्कार म्हणावा लागेल. देवळीच्या तुरुंगात त्यांनी केलेले चित्रांचे अजून एक खूप महत्वाचे एक महत्व आहे, वेगळे महत्व आहे. ही चित्र एक दुर्मिळ दस्तावेज आहे, म्हणजे एखादा आर्काइव्ह, एखादा डॉक्युमेंट आहे. कारण वसाहतकालीन भारतातील एका तुरुंगाची आणि तुरुंगातल्या राजकैद्यांच्या जीवनाची ती चित्ररूप नोंद आहे. एक प्रेझेंट डायरी म्हणू आपण. माझ्या बघण्यात तरी असा दुसरा चित्ररूप दस्तवेज आलेला नाही. पुढचं चित्र हे त्यांचं तुरुंगातलंच चित्र आहे आणि हे बघताना एक मजेशीर समांतर गोष्ट मनात येते. हे जेल मधली भिंत, कुंपण आणि त्याच्या समोर एक फुलाचा वाफा, फुलझाडांचा वाफा. बेडेकर जेव्हा देवळी तुरुंगात होते, बरोबर त्याच वर्षी 41-42 साली प्रसिद्ध मल्याळी लेखक बशीर त्रिवेंद्रमच्या तुरुंगात राजकैदी होते. त्या अनुभवावर आधारित त्यांनी नंतर एक प्रेमकथा लिहिली, वॉल्स नावाची. अडूर गोपाळकृष्णननी त्यावर सिनेमा बनवला आणि त्यात मामुटी जे बशीरची भूमिका रंगवत करतात
जेलच्या आवारात गुलाबाच्या रोपट्यांना प्रेमाने पाणी घालत असतात. या चित्राचा भाव काहीसा तसा वाटतो. पुढचं चित्र. जेल नंतरच्या काळात ते परत आपल्या बाकीच्या व्यवसायात गुंतले आणि नंतरच्या काळात ही चित्र कमी आहेत, पण पुढच्या 4-5 वर्षात ते रंगचित्र करत होते. त्यातलं हे एक चित्र आहे. पुढचं. हेही 44 सालचं चित्र आहे. हा अनुभव त्यांनी आपल्याला आपण विचार करू शकतो. एखादं मोठं झाडाखालती किंवा झाडासमोर उभं राहून आपल्याला जसा अनुभव येतो त्याचं चित्रण करण्याचा प्रयत्न त्यांनी इथे केलेला आहे. पुढचं. आणि बहुतेक ह्या त्यांच्या संग्रहात शेवटचं तारखेने शेवटचं चित्र असावं. हे 55 सालचं हे पोंडा घाटचं चित्र म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे. पोंडा घाटचं स्केच. पुढचं चित्र बघू. ही जी निसर्ग शिल्प ते करत होते त्यांना बेडेकर विचित्र म्हणत. त्यांचा हा व्यासंग ही देवळीच्या तुरुंगातच सुरू झाला, आपण जसं पाहिलं तसं. पण तो पुढे मात्र खूप वर्ष तसा चालू राहिला, कायम राहिला. दगड काटक्या गोळा करण्याचा छंद त्यांना लागला. त्यात त्यांना विविध आकृत्या, आकार, रंग दिसत. वेगवेगळ्या स्वभावाचे प्राणी, प्रकृतीचे प्राणी, माणसं ही दिसत. पुढचं. एकाला एक तुकडे जोडत काही मजेशीर अद्भुत तयार होईल. पुढचं. हा दगड ते म्हणतात त्यांना, म्हणजे त्यांनी असं लिहिलेलं आहे की झेलमच्या खोऱ्यात त्यांना ते खूप त्या काळात खूप भारतभर हिंडत होते आणि झेलमच्या खोऱ्यात सापडलेला एक दगडाचं ते वर्णन करतात. ते बहुतेक या चित्रशिल्प या शिल्पाशी जुळते आहे. बाई झोपल्याची. तर असं त्यांनी एक निरागस कल्पकता त्यांनी या छंदातून जोपासली आयुष्यभर. नंदलाल बोस यांनाही हा छंद होता असे बेडेकरांनी उल्लेख केला आहे. बोस त्या शिल्पांना काटीकुटी म्हणत. बेडेकर शांतिनिकेतनमध्ये राहू शकले नाही आणि त्यांचा जीवन मार्ग बदलला. कलेला वाहून घ्यायचे त्यांचे स्वप्न राहून गेले. पण जर ते कलाकार झाले असते तर कदाचित हा समृद्ध तत्वज्ञान, कला आणि साहित्य विचार आपल्याला लाभला नसता. तर एक निसटलं पण दुसरं हाती आलं असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद. धन्यवाद सुधीर. डी.के. बेडेकर यांचं चित्रांमधले आधुनिकतेचे आविष्कार असतील किंवा त्यांच्या निसर्ग शिल्पांचं नंदलाल बोस यांच्या काटीकुटीशी जोडलेला धागा असेल किंवा जेलमधल्या त्यांच्या चित्रांकडे आपण कसं आर्काईव्ह म्हणून आज बघू शकतो, हे सगळेच भाग खूप रोचक आहेत. आता आपण त्यांच्या चित्रकलेकडनं, चित्रांकडनं त्यांच्या अजून एक जिव्हाळ्याच्या असलेल्या विषयाकडे वळणार आहोत. ते म्हणजे डी.के. बेडेकर यांची साहित्य समीक्षा. अलीकडेच मुक्तशब्दच्या अंकात हरिश्चंद्र थोरात यांनी डी.के. बेडेकरांच्या साहित्य समीक्षेचं पुनर्वाचन केलं आहे आणि बेडेकरांची समीक्षा वाचण्यासाठीची काही संदर्भ चौकटीची उभारणी सुद्धा ते या लेखामध्ये करताना दिसतात. आपल्या सर्वांना माहितीच आहे की हरिश्चंद्र थोरात हे गेली 40 वर्ष मराठी साहित्यावरती समीक्षात्मक लिखाण करत आले आहेत. त्यांच्या साहित्य समीक्षा करतात, अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवले गेले आहे आणि अलीकडच्या काळामध्ये ते समकालीन कथनशास्त्रावर संशोधन आणि लिखाण करतात. थोरात सर हे शब्द पब्लिकेशनशी अतिशय जवळून जोडले गेलेले आहेत आणि मुक्त शब्दाच्या संपादक मंडळावरती सुद्धा आहेत. डी.के. बेडेकरांची साहित्य समीक्षेचा जर आपण विचार करत असू तर आजच्या घडीला मराठी समीक्षा परंपरेनं या परंपरेच्या प्रवासामध्ये या साहित्य समीक्षेकडे आपण कसं बघू शकतो
तिचं रूपवादाशी नेमकं काय नातं आहे आणि या समीक्षेची कुठली परिमाणं दिकेंच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसतात याचं सविस्तर विवेचन थोरात सरांनी या 2 भागांमध्ये लिहिलेल्या लेखात केलं होतं. मला वाटतं की दिकेंच्या कलाविचाराचा आणि साहित्य समीक्षाचा अर्थातच जवळचा संबंध आहे. असं म्हणताना हा पैलू समजून घेणं तितकंच महत्वाचं ठरतं. सो आजच्या संदर्भामध्ये आपण त्यांनी 1950, 60, 70च्या दशकामध्ये लिहिलेल्या या समीक्षेकडे कसं पाहायचं याचा विचार आपण आज इथे करणार आहोत. यासाठी मी थोरात सरांना आमंत्रित करते. नमस्कार, माझा आवाज ऐकू येतोय? हो हो येतोय. हा. मी असं गृहीत धरलं होतं की प्राध्यापक डहाके माझ्या अगोदर बोलतील आणि मी नंतर बोलेन, त्यामुळे मी फार आरामात होतो. पण ठीक आहे. मला चित्रवेध नावाचं हे जे पुस्तक आहे ते अनेक दृष्टींनी अर्थपूर्ण वाटतं. या ज्या काळात आपण सध्या जगतो आहोत त्या काळामध्ये हे पुस्तक निघावं, प्रकाशित व्हावं ही अवघडच गोष्ट आहे आणि त्यामुळे हे पुस्तक प्रकाशित होत आहे हीच फार महत्वाची गोष्ट आहे. या पुस्तकामध्ये काही चित्र आहेत, काही विचित्र आहेत आणि काही सैद्धांतिक स्वरूपाचे लेख आहेत. ते हे वर्णन करताना मी सौंदर्यशास्त्रीय लेख किंवा इस्थेटिक्सवरचे लेख आहेत असं म्हणणार नाही. मी ते सैद्धांतिक स्वरूपाचे लेख आहेत असं म्हणेन. असे 3 वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत. त्यातल्या काही गोष्टींविषयी मला काहीच कळत नाही. उदाहरणार्थ चित्रांचा जो काही फील म्हणतात तो मला नाही. त्यामुळे मला चित्र दिसतात एवढंच फक्त म्हणता येईल, पाहता येत नाही. त्यामुळे भाग राहिला तो सैद्धांतिक स्वरूपाच्या लेखनाचा आणि तेवढ्या भागापुरता मी बोलणार आहे. तर त्यामुळे ह्या पुस्तकाची गंमत अशी की 3 किंवा किमान 2 वेगवेगळ्या प्रकारचे वाचक या पुस्तकाला लाभू शकतात आणि त्यामुळे या पुस्तकाचं मूल्यन आणि या पुस्तकाचं रिसेप्शन, ग्रहण या दोन्ही गोष्टी तशा अवघड झालेल्या आहेत. माझं जे काय ग्रहण आहे ते थोडं पार्शियलच आहे असं म्हणता येईल. पण या पुस्तकाचं महत्व त्यामुळे अधोरित होतं. या प्रकारची पुस्तकं मराठीत फारशी नाहीत. दुसरी एक गोष्ट मला सांगायची आहे ती ही की हे पुस्तक चित्र मला समजोत न समजोत पण हे पुस्तक वाचताना मला एका अत्यंत संवेदनक्षम आणि प्रगल्भ अशा व्यक्तीच्या सहवासात वावरतो आहोत असं वाटत राहतं, प्रसन्न वाटत राहतं. आणि हे सगळं श्रेय अर्थात दी.के. बेडेकर यांच्या व्यक्तिमत्वाचं आहे हे मला मान्य आहे. मी बेडेकरांना कधीच पाहिलं नाही, त्यामुळे त्यांची भेट ही त्यांच्या लेखनामधूनच होत होती. तर अशा एका संवेदनक्षम सुसंस्कृत अशा व्यक्तीच्या सहवासात आपण आहोत आणि त्याचबरोबर कला समीक्षेमध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारच्या थिअरायझिंगची, सिद्धांतनाची काहीतरी सोय त्यांनी आपल्या लेखनामधून लावलेली आहे. तिचं स्वरूप थोडक्यात आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे समजून घेताना मी सर्वसाधारणपणे जे काय औचित्य म्हटलं जातं की आता या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आहे त्यामुळे मी या पुस्तकावर स्तुतीपरच बोलेन असं आपण गृहीत धरायला काही कारण नाही. मला मोकळेपणाने या पुस्तकाबद्दल आणि यातल्या विचारांबद्दल बोलायचे ते मी बोलेन. तर बेडेकरांच्या बाबतीत मला एक गोष्ट अत्यंत, बेडेकरांच्या लेखनाच्या बाबतीत एक गोष्ट अत्यंत महत्वाची वाटते ती ही की
बेडेकरांचं प्लेसमेंट कुठे करायचं. मराठी समीक्षेची जी काही परंपरा आहे त्या परंपरेमध्ये जर त्यांचं प्लेसमेंट करायचं ठरलं तर एका बाजूला पेंडसे आहेत, लालजी पेंडसे, आणि दुसऱ्या बाजूला मर्ढेकर आहेत. बेडेकर या दोघांच्या मध्ये आहेत. आणि डॉक्टर पटवर्धन यांनी मगाशी जो उल्लेख केला विशेषतः पोस्ट मॉडर्निझमचा, तर वास्तव जीवनाचा आणि कलेचा काही एक संबंध असतो हे सांगण्यासाठी निदान साहित्याच्या क्षेत्रात तरी पोस्ट मॉडर्निझम येण्याची काही गरज नाही. वास्तव जीवनाचा आणि साहित्य कृतीचा किंवा कलाकृतीचा घनिष्ठ संबंध असतो हे बेडेकरांच्या पूर्वी देखील अनेक लोक सांगत होते इथे. आणि आपल्याला असं म्हणता येईल की पेंडसे, लालजी पेंडसे हे सांगत होते. त्यांचा जो काही त्यांची जी काही पद्धत होती ती पद्धत थोडी डिटर्मिनिस्टिक असेल, पण ती स्पष्टपणे भोवतालच्या बाह्य जगाचा आणि साहित्य कृतीचा संबंध दाखवत होती. आणि दुसऱ्या बाजूला जे काय मर्ढेकर होते त्या मर्ढेकरांनी, आपल्याला माहिती आहे इतिहास की मर्ढेकरांना अभिप्रेत असलेली जी कलाकृती आहे त्या कलाकृतीचा आणि बाहेरच्या जगाचा काहीच संबंध नाही. ह्या दोघांच्या मध्ये आपण जर विचार केला तर त्या काळामध्ये 60, 62, 65, 50च्या नंतरच्या काळामध्ये प्रतिष्ठा लालजी पेंडशांना नव्हती, प्रतिष्ठा मर्ढेकरांना होती. आणि तुम्हाला जर प्रतिष्ठित व्हायचं असेल तुम्ही मर्ढेकरांच्या आसपास कुठेतरी असणं गरजेचं होतं. बेडेकरांच्या विवेचनामध्ये जे काही आलेलं आहे, म्हणजे एका बाजूला मार्क्सवाद, हे मी अत्यंत स्पष्टपणे म्हणतो. माझा असा म्हणजे आमच्या मराठी समीक्षेतील परंपरेचा असा समज आहे की बेडेकर हे मार्क्सवादी समीक्षक होते. तर मग आपण मार्क्सवादाबद्दल का बोलू नये स्पष्टपणे. पण ज्या स्पष्टपणे लालजी मार्क्सवादी म्हणता येतात त्या स्पष्टपणे बेडेकरांना मार्क्सवादी म्हणता येत नाही. काय प्रॉब्लेम आहेत, नेमक्या कुठे समस्या आहेत, कुठल्या प्रकारचं सांस्कृतिक राजकारण आणि कुठल्या प्रकारचं बाहेरच्या जगाशी असलेले संबंध हे इथे काम करत आहेत हे समजून घेणं ही एक अत्यंत गरजेची गोष्ट आहे मराठी समीक्षेच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून. आणि चित्रवेध नावाचं हे जे पुस्तक आहे ते पुस्तक हे या आकलनासाठी, हे समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची सामग्री आहे असं मला वाटतं. दुसरा एक मुद्दा मला असा मांडायचा आहे, मी ज्या वेळेला थांबावं असं आपल्याला वाटेल त्यावेळेला मला खूण करा की आता तुम्ही थांबा, मी लगेच थांबेन. दुसरा मुद्दा जो आहे तो मुद्दा बेडेकरांनी सांगितलेल्या कला स्वरूप शास्त्राचा आहे. म्हणजे कला स्वरूप शास्त्राला आम्ही साध्या भाषेत आता अलीकडे सौंदर्य शास्त्र वगैरे असं म्हणतो. बेडेकर अत्यंत जाणीवपूर्वक सौंदर्य शास्त्र हा शब्द शक्यतो न वापरता कला स्वरूप शास्त्र हा शब्द वापरतात. याची सैद्धांतिक कारणं देखील आहेत, त्यांच्या तपशिलात आपण उतरायचं नाही. पण सौंदर्य ही संकल्पना त्यांच्या थोडीशी अडचणीची आहे, म्हणून ते कलेचं स्वरूप स्पष्ट करणारं शास्त्र हे जे त्यांना अभिप्रेत असलेले कला स्वरूप शास्त्र आहे त्याचं स्वरूप काय आहे, तर त्याचं स्वरूप जे आहे ते स्वरूप हे आदेशात्मक आहे, नियामक स्वरूपाचं आहे. ते खरोखर शास्त्र आहे, सूचना देणारं शास्त्र आहे, शिकवणारं शास्त्र आहे. आणि ते तुमच्याजवळ जर नसेल
तर तुम्हाला काही नीट समीक्षा वगैरे करता येत नाही. ही जी संकल्पना आहे सौंदर्यशास्त्राबद्दलची ती खरी नव्हे. खरी नव्हे याचं कारण मला लोक मराठी साहित्याचा समीक्षक म्हणतात, पण माझा आणि सौंदर्यशास्त्राचा काही संबंध नाही. मी सौंदर्यशास्त्र शिकलेलो नाही. आम्हाला MA ला 2 पेपर होते सौंदर्यशास्त्राचे, मी ते घेतले नाही. तर मला समीक्षक व्हायचा अधिकार आहे की नाही? बेडेकरांच्या मते नाही. तुला नीट समीक्षा करायची असेल तर ते पहिल्यांदा कांट काय म्हणतो, हेगेल काय म्हणतो, कारण आपल्याकडे सौंदर्यशास्त्र म्हणजे जर्मन लोकांनी लिहिलेलं चिद्वादी सौंदर्यशास्त्र आणि बेडेकरांना अभिप्रेत असलेलं सौंदर्यशास्त्र हे याच प्रकारचं चिद्वादी सौंदर्यशास्त्र आहे असं माझं म्हणणं आहे. त्याचं आणि मार्क्सवाल्याचं कसं जमतो? हा मोठा प्रश्न आहे. बरं, हे जे बेडेकरांना अभिप्रेत असलेलं कला स्वरूप शास्त्र आहे, हे कला स्वरूप शास्त्र कुणाचं आहे? खरं म्हणजे कला स्वरूप शास्त्र किंवा सौंदर्यशास्त्र त्याच्या अनेक परी आहेत. बेडेकरांना अभिप्रेत असलेली परी कोणती आहे? त्यांच्या एकूण विवेचनाची आपण नीट मांडणी केली तर आपल्या लक्षात येतं की त्यांचं संपूर्ण सौंदर्यशास्त्र किंवा कला स्वरूप शास्त्र हे पूर्णपणे हेगेलियन आहे. त्याच्यामध्ये म्हणजे आता उदाहरणार्थ चित्रवेद मधले जे काही सैद्धांतिक लेख आहेत त्या सैद्धांतिक लेखांमध्ये फक्त एका लेखामध्ये 3 ते 4 ओळींच्या बाबतीत मार्क्सचा उल्लेख आलेला आहे. त्या पलीकडे मार्क्स कुठेही नाही. तो घ्यायलाच पाहिजे असं काही नाही, पण इस्थेटिक्स जे आहे, सौंदर्यशास्त्र जे आहे ते हेगेलियन सौंदर्यशास्त्र. अगदी बारीक सारीक ते ज्या वेळेला तत्वज्ञान, धर्म आणि कला असं म्हणून जातात त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की हे वर्गीकरण आहे. तेव्हा हा जो मार्ग आहे तो आपण बघायला पाहिजे आणि एकूण बेडेकरांची जी काही सैद्धांतिक दृष्टी आहे तिचा अन्वय आपल्याला लावायला पाहिजे. तिसरा प्रश्न जो आहे तो तिसरा प्रश्न हा बेडेकरांना अभिप्रेत असलेल्या कला आणि जीवन यांच्यातील संबंधांचा. हा देखील अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे. त्यांची जी कलाकृती आहे, बेडेकरांना अभिप्रेत असलेली कलाकृती, बेडेकरांच्या सैद्धांतिक लेखनात अभिप्रेत असलेली कलाकृती असं आपण नेमकेपणाने म्हणूया, ती एका बाजूने स्वायत्त आहे, स्वयंपूर्ण आहे आणि तरी देखील ती जीवनाशी संबंध राखून आहे असं बेडेकर म्हणतात. हे कसं काय शक्य होतं? म्हणजे एकाच वेळेला ती स्वायत्त आहे, याचा स्वायत्त असा याचा अर्थ असा की बाहेरच्या जगाशी तिचा काही संबंध नाही आणि त्याच वेळेला बाहेरच्या जगाचा पण तिच्याशी संबंध आहे. हे कसं आपल्याला नेमकं संभवू शकतं? त्यांचं जे कला स्वरूप शास्त्र आहे ते कशाचा अभ्यास करतं? ठेवला होता. हॅलो, माझा आवाज ऐकू येतो का? हो हो सर, ऐकू येतं. हो. त्यांचं जे कला स्वरूप शास्त्र आहे ते कला स्वरूप शास्त्र कलाकृतीच्या मूळ स्वरूपाचा आणि तिच्या घटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. कुठेही बाहेरचं जग इथे कुठेही नाही. मग काय करायचं? तिच्या आस्वादांचा, कलाकृतीच्या आस्वादांचा, कलाकृतीच्या प्रयोजनांचा, कलाकृतीच्या प्रेरणांचा, परिणामांचा विचार देखील बेडेकर करायचं नाकारतात आणि मग कशाचा विचार करतात तर तिचे घटक कोणते आहेत, त्यांची रचना कशी केलेली आहे, ती कशी स्वायत्त आहे, तिचं मूळ रूप काय आहे.
तर मला असं म्हणायचं की मग जीवन कुठे येतं, तर जीवन त्या कलाकृतीच्या घटकांमध्ये येतं. हे कलाकृतीचे जे घटक आहेत ते घटक हे बाहेरच्या जीवनातून कलाकृतीत आलेले आहेत असं म्हणता येईल. पण त्यांचं जे स्वरूप आहे प्रत्यक्षातल्या जीवनातलं, ते कलाकृतीमध्ये राहिलेलं नाही. ते आहे तसं कलाकृतीमध्ये आणता येत नाही असं बेडेकरांचं म्हणणं आहे. याचा अर्थ कलाकृती बाह्य जीवनाचे जे घटक आहेत ते घटक हे फक्त सामग्री म्हणून येतात. घटक कलाकृतीचे घटक होतात ते, पण त्यांना कलाकृतीच्या बाहेर कुठेही अर्थपूर्ण असा आकार नाही. मर्यादा ओलांडून कलाकृतीच्या प्रत्यक्ष जीवन आहे त्या स्वरूपात आत येत नाही. आणि पण 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 जीवनाचा संबंध आहे बरं का असं सांगण्यापुरता मात्र तो संबंध त्यांनी जोडलेला आहे. आता ह्या परिस्थितीमध्ये ही जी रचना आहे, ही जी मांडणी आहे, ती मांडणी कोणत्या प्रकारच्या राजकारणाचा प्रस्ताव आपल्या पुढे आणून ठेवते. बेडेकरांनी असं सांगितलेलं आहे की समजा एखादी विशिष्ट भावना आहे, तर ती भावना साहित्यकृतीत कलाकृतीत येत नाही. ओके, मग काय येतं, तर तिचं काहीतरी प्रतिकरूप किंवा त्याला अर्थरूप असा शब्द बेडेकरांनी वापरलेला आहे. तर ही जी अर्थरूप आहेत ती अर्थरूप म्हणून येतो. आणि त्या अर्थरूपाचं काम काय असतं, तर कलाकृतीमधला, स्वायत्त कलाकृतीमधला एक घटक होणं, दुसरं त्याला काहीही काम नाही. किंवा आणि हे सगळं हेगेलियन चौकटीमध्ये देखील बसवताना फार त्रास होतो. कारण हेगेलची ते 100% सहमत आहेत असं दिसत नाही. त्यांनी काही निर्णय स्वतंत्रपणे घेतलेले आहेत. त्यांची आणखीन एक दोन मुद्दे मी थोडक्यात सांगतो आणि आटोपत घेतो. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी दुहेरी कसोटी सांगितली. कलाकृतीचं मोल करताना आपण दुहेरी कसोटी वापरायला हवी असं ते म्हणतात. तर ही दुहेरी कसोटी जी आहे ती अनुभवाच्या पातळीवर कलेचं रूप महत्वाचं. हा, पण मूल्य ठरवताना मात्र समग्र मानवी जीवन समृद्ध अथवा क्षीण करण्याची कलाकृतीची जी क्षमता असते तिच्यावर महत्व द्यायचं. म्हणजे अनुभव घेताना कलावंताच्या व्यक्तिमत्वाची स्वायत्तता मान्य करायची आणि मूल्यमापन करताना ती जीवनाला किती समृद्ध करते हे पाहायचं. म्हणजे दोन परस्पर विरोधी भूमिका एकाच वेळेला घ्यायची. याचं कारण कलाकृतीचा अनुभव आपण ज्यावेळेला घेतो त्यावेळेला आपण मूल्यमापन करत नसतो असं नाही. त्या पातळीवर जर आपण स्वायत्त राहिलो तर आपला एकूण मूल्यमापन देखील स्वायत्ततेच्या अंगाने जाणार. तेव्हा या दोन परस्पर विरोधी डावतरांनी या द्विदल समीक्षेचा उल्लेख केलेला आहे त्यांच्या एका सेमिनारमध्ये. हा एक मुद्दा. दुसरी जी गोष्ट आहे ती पुन्हा हेगेलशी नातं जोडणारी आहे ती ही की बेडेकरांची जी काही आवड, प्रेम, कल जो आहे तो रोमॅन्टिक लिटरेचरकडे जास्त. आता 60 साली लघु अनियतकालिकांची चळवळ इथे सुरू झाली. म्हणजे दिलीप चित्रे वगैरे मंडळींनी लेखन सुरू करून 5-1 वर्ष किंवा 10 वर्ष पण झाली असतील. ते बालपणापासूनच कविता लिहित होते. 65 पर्यंत ती चळवळ अत्यंत जोरात होती आणि तिच्यावर आधुनिकतावादाचे फार खोल संस्कार होते. पण ही कविता आणि मर्ढेकरांची कविता बेडेकरांना थोडीही अपील होत नाही.
बेडेकरांना कोण आवडतं? बेडेकरांना बालकवी आवडतात, बेडेकरांना केशवसूत आवडतात, बेडेकरांना मराठीतली रोमॅन्टिक कविता आवडते, बेडेकरांना मराठीतली आशावादी कविता आवडते. याचं कारण मार्क्स नाही असं मला वाटतं, याचं कारण हेगेल आहे. याचं कारण कवितेचा जो काही परम उत्कर्ष आहे तो रोमॅन्टिक साहित्यामध्ये आहे आणि त्यानंतर पुढे साहित्य लिहिलंच जाणार नाही किंवा जे लिहिलं जाईल ते फारसं अर्थपूर्ण असणार नाही असं हेगेलने त्याच्या सौंदर्यशास्त्रामध्ये जे काही म्हटलेलं आहे त्याचा कुठेतरी मला त्याची आठवण येते. इतके खोलवर परिणाम हेगेलचे झालेले आहेत असं मला वाटतं. तर ह्या सगळ्याचा विचार करता मी जरा थोड्याशा अधिक व्यापक चित्रापर्यंत येऊन पोचतो, ज्या चित्राचा उल्लेख नुपूर देसाई यांनी अगोदर केला होता की एकूण भोवतालचं जे काय वातावरण आहे त्या भोवतालच्या वातावरणाशी त्यांची बेडेकरांचं जे समीक्षेचं लेखन होतं, बेडेकरांची जी थिअरी होती तिचा आपल्याला नेमका काय संबंध दाखवता येतो. तुम्ही आधुनिकवादी कवितेला किंवा साठोत्तरी कवितेला जर वैफल्यग्रस्त कविता म्हणत असाल आणि तिच्यामध्ये व्यवस्थेची चिकित्सा करण्याची कुठल्याही प्रकारची क्षमता नव्हती असं म्हणत असाल तर मग ती अगोदरच्या रोमॅन्टिक कवितेमध्ये होती असं म्हणता येईल का? त्या मर्यादेपर्यंत ते का थांबतात? त्यांना स्वायत्तता, स्वयंपूर्णता या गोष्टी विशेष महत्वाच्या का वाटतात? एकूण सांस्कृतिक राजकारणाच्या दृष्टिकोनातून हा भाग अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याचा अर्थ लावण्याचा थोडाफार प्रयत्न मी नुपूर देसाईंनी ज्या लेखनाचा उल्लेख केला, जे अजून नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेलं आहे त्याच्यामध्ये केलेला आहे. त्याला कदाचित आपल्या चर्चेमुळे आणखीन काही परिमाण खात्रीने प्राप्त होऊ शकतील असा विश्वास बाळगून मी आपला निरोप घेतो. थँक्यू. धन्यवाद थोरात सर. थोरात सरांनी बेडेकरांच्या साहित्य समीक्षेच्या भूमिकेबद्दल आणि त्यांच्या स्वरूपाबद्दल बरेच प्रश्न इथे उपस्थित केलेले आहेत आणि या पुस्तकाच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यावर चर्चा घडतीये आणि पुनर्विचार होतोय हे त्या निमित्तानं मला इथे नोंदवावं असं वाटतं. आणि मराठी साहित्य समीक्षेमध्ये अर्थातच बेडेकरांचं मोलाचं योगदान आहे. मराठी साहित्याचा प्रामुख्याने वैचारिक साहित्याचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की साहित्य समीक्षा आणि कला समीक्षा याच्यामध्ये अन्योन्य असा संबंध दिसून येतो आणि ते एकमेकांशी अगदी जवळून जोडलेले दिसतात. मराठी साहित्य परंपरा बघितली तर अनेक साहित्यिकांनी दृश्यकला, सौंदर्यशास्त्र याच्यावरती विचार आणि चिंतन केलेलं आपल्याला दिसतं. आणि या पुस्तकाच्या निमित्तानं, चित्रवेद या पुस्तकाच्या निमित्तानं वसंत आबाजी ढाके यांचा डी.के. बेडेकरांच्या कलाविचारावर त्यांनी त्यांची चित्र याच्यावर एक सविस्तर मांडणी करणारा लेख सुद्धा या पुस्तकामध्ये आपल्याला वाचता येईल. पण या पुस्तकाच्या निमित्तानं ढाके सरांचे विचार आपण आज प्रत्यक्ष जाणून घेऊयात. आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की ढाके सर हे प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक, वाङ्मय कोश संपादक म्हणून आपल्याला परिचित आहेत. आणि त्यांचे अनेक कविता संग्रह, कादंबरी, समीक्षापर लिखाणाऱ्या पुरस्कारांनी गौरवलं गेलेलं आहे. पण या संदर्भात महत्वाचं म्हणजे ढाके सरांनी साहित्य आणि दृश्यकलेवर सुद्धा अतिशय मोलाचं असं लिखाण केलेलं आहे मराठीमध्ये. मी ढाके सरांना विनंती करते की त्यांनी डी.के.च्या कला विचारावरती प्रक्षेप टाकावा. हा, नमस्कार. थोरात सरांच्या भाषणामध्ये कला स्वरूपशास्त्र ही संज्ञा अनेकदा आलेली आहे आणि त्याचं विवेचन त्यांनी केलं. बेडेकरांच्या या पुस्तकात संकलित केलेल्या लेखांमध्ये ही संज्ञा 3-4 लेखामध्ये आलेलीच आहे. या पुस्तकात त्यांचे कलाविषयक लेख आणि कला स्वरूपशास्त्राविषयीचे लेख दोन्ही गोष्टी आहेत.
याशिवाय चित्र आहेत, रेखाचित्र, रंगचित्र. त्यामुळे पहिल्यांदा हे पुस्तक मराठीमध्ये प्रकाशित झालं आहे याचा मला अतिशय आनंद होतो आहे. आणि मी सुधीर पटवर्धन, सुधीर बेडेकर आणि येशू पाटील या तिघांचंही अभिनंदन करतो की एक महत्वाचं पुस्तक आपण मराठीला दिलेलं आहे. माझ्या या पुस्तकातल्या लेखामध्ये काही मुद्दे आलेले आहेत, ते थोडक्यामध्ये मला मांडायचे आहेत. मुख्य म्हणजे ज्या कला स्वरूप शास्त्राचा उल्लेख आता प्राध्यापक थोरात यांनी केला, बेडेकरांचं असं मत आहे, मी एक वाक्य वाचून दाखवतो. कला स्वरूप शास्त्राचा उपयोग किंवा कार्य इतर ज्ञान शाखांप्रमाणेच आहे. ती एक ज्ञान शाखा आहे असं ते मानतात. ज्याप्रमाणे ते समाजशास्त्राच्या बाबतीत म्हणतात की प्राचीनतम समाज रचनेचा शोध लावणे, वर्तमानाचा ठाव घेणे आणि भविष्यकालीन रचनेच्या स्वप्नांची चिकित्सा करणं हे समाजशास्त्राचं काम. त्या प्रकारे कला स्वरूप शास्त्राचं देखील काम आहे. वाक्य फार महत्वाचं आहे त्यांचं. काही दशसहस्र वर्षांपूर्वीच्या गुहा मानवाने रंगवलेल्या चित्रांचा आत्मा, अजिंठ्यामधील रेखनाचे वैशिष्ट्य व आजच्या विकल व्यक्तित्वाच्या काळातील चित्रांचे रहस्य कला स्वरूप शास्त्राला शोधून काढलेच पाहिजे. या वाक्यामध्ये बेडेकरांनी कलांचा आणि एकंदर जीवनाचा, जगण्याचा संबंध जोडलेला आहे असं दिसून येतं. साधा सोपा शब्द नेहमी वापरला जातो, जीवनवादी वगैरे. मी तसं काही वापरणार नाही, कारण बेडेकरांच्या एकंदर लेखनामध्ये जीवन हे काही वेगळं राहिलेलं आहे, कला हे काही वेगळी राहिलेली आहे असं कुठेही आढळत नाही. कला स्वरूप शास्त्राचा विचार करताना ते सतत समाजाचा, इतिहासाचा, एकूण मानवी संस्कृतीचा विचार करतात असं दिसून येतं. आणखी एक त्यांचं वाक्य मी वाचून दाखवतो, जे कदाचित आपल्या या विचारांना उपकारक होऊ शकेल. त्यांच्या मते केवळ वाङ्मय या एकाच कला प्रकाराचा विचार शास्त्रीय चर्चेला कोतेपणा आणतो. इतकेच नव्हे तर ती चर्चा बिनबुडाची होण्याचाही धोका त्यामुळे निर्माण होतो. साहित्याचा विचार करताना सुद्धा एकंदरीत कलांचं परिप्रेक्ष्य ठेवलं पाहिजे. हा मोठा एक अवकाश आपल्या विचारांच्या पाशी असला पाहिजे, ह्यावर त्यांनी वारंवार भर दिलेला आहे. उदाहरणार्थ ते असं म्हणतात, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि तत्वज्ञान यांचा कलांशी कसा अनुबंध आहे हेही ते बेडेकर आपल्याला सांगतात. साहित्य ही कला आहे, भाषिक कला आहे. साहित्यात इतिहास आणि संस्कृती असलेल्या व्यक्तींचे, व्यक्तिसमूहाचे जगणे, विचार करणे असते. मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि तत्वज्ञान ही शास्त्रे भाषेचाच उपयोग करतात. बेडेकर इतर ललित कलांचा आणि दुसरीकडे या शास्त्रांचा निर्देश करतात. मला असं वाटतं की बेडेकर कला, शास्त्र, मानवी जीवन या सगळ्यांचा एक समग्रतेने काहीतरी व्यूह मांडण्याचा प्रयत्न करत असतात. आणखी एक महत्वाचा विचार कला स्वरूप शास्त्राच्या संदर्भातला त्यांनी दिलेला आहे. कला निर्मितीचे व्यक्तित्व व वास्तव हे दोन क्रियाशील, सृजनशील घटक आहेत व यांचा परस्पराश्रय आहे, तसाच परस्पर विरोधही आहे. हे लक्षात घेतल्याशिवाय कला निर्मितीचे मूळ स्वरूप स्पष्ट होणार नाही. एकंदरीत बेडेकरांना कला स्वरूप शास्त्र म्हणजे काय नेमकं म्हणायचं आहे याचा काही एक अंदाज आपल्याला या सगळ्या विधानावरून नक्कीच लक्षात येतो. हा विचार कदाचित समग्र रीतीनं त्यांच्या या लेखनात आलेला नसेल, पण कला स्वरूप शास्त्राच्या संदर्भात या ज्या काही निबंधामध्ये जो विचार आलेला आहे त्यातून आपण एक विकसित अशा स्वरूपाची साहित्यविषयक, कलाविषयक भूमिका नक्कीच आपल्या ध्यानामध्ये येऊ लागते. बेडेकरांचं आणखी एक महत्वाचं काम त्या पुस्तकातील लेखाच्या अनुषंगाने सांगायचं तर भारतीय रस सिद्धांताकडे
पाहण्याची त्यांनी एक नवी दृष्टी दिलेली आहे. त्या संदर्भातलं त्यांचं एक वाक्य अत्यंत प्रसिद्धच आहे. रसव्यवस्था हा एक मानसशास्त्रीय सिद्धांत नसून कला स्वरूप शास्त्रातील भारतीय प्रमेय आहे. आणि ते भरत मुनीच्या नाट्यशास्त्रामध्ये प्रतिपादन केलेले या व्यवस्थेचे वास्तविक स्वरूप आपण तपासले पाहिजे असे सांगतात. म्हणजे जर भारतीयांना कला स्वरूप शास्त्राकडे जायचं असेल तर त्याचं एक स्वरूप आपल्या भारतीय नाट्यशास्त्रात, भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात शोधता येईल. एक दिशा त्यांनी आपल्याला दाखवलेली आहे. आता या सगळ्या व्यूहांचा, बेडेकरांच्या कला स्वरूप शास्त्रविषयक व्यूहांचा, वेगवेगळ्या विचारांचा आवाका फार मोठा आहे असं दिसून येतं. म्हणजे एक समग्र रीतीने त्याची अशी मांडणी जरी त्यांनी केली नाही, स्फुट लेखांमध्ये सांगितलेले असलं तरी देखील सौंदर्यशास्त्र विषयक मांडणीमध्ये नसलेला असा बराचसा भाग त्यांच्या या विचारामध्ये आहे असं मला स्वतःला वाटतं. साहित्याच्या संदर्भामध्ये बेडेकरांनी कायमच जीवन, मानवी जग, इतिहास या सगळ्या गोष्टी आणि वेगवेगळी शास्त्रे संदर्भामध्ये ठेवलेलीच आहे. त्यांच्या काव्यामध्ये शैशवाची जपणूक नावाचा एक लेख आहे. त्यातलं एक वाक्य मी वाचून दाखवतो. देश, काल, वर्ग, परंपरा ह्या मर्यादातच प्रत्येक मनुष्याच्या व्यक्तित्वाचे संवर्धन होते व या मर्यादांच्या परिसरातच त्याला आपले बाह्य जीवन मिळते. कलाकृतीमध्ये ह्या बाह्य जीवनाचा व आंतरजीवनाचा एकरस समन्वय झालेला असतो. साहजिकच हा समन्वय जितका परिपूर्ण असेल त्या मानाने कलाकृतीमध्ये देश, काल, वर्गाती घटकांचा ठसाही उमटलेला दिसतो. म्हणजे मगाशी थोरातांच्या बोलण्यात स्वायत्तता हा एक शब्द आलेला आहे. स्वायत्त मानायचं तर मग कलाकृती स्वायत्त मानायची, तर मग जगण्याशी तिचा संबंध, अनुबंध कसा शोधायचा, अशा प्रकारचे काही प्रश्न उपस्थित एरवीही झालेलेच आहेत. मला असं वाटतं की बेडेकरांच्या या लेखनामधून त्यांनी केव्हाही एकांगी किंवा एकरेषीय विचार केलेला नाही. एकाच वेळी त्या अनेक गोष्टींचा वेध ते घेतात आणि त्यामुळे कलाकृतीमध्ये देश, काल, वर्गादी घटकांचा ठसा हाही ते शोधतात आणि बाह्य जीवनाचा, व्यक्तीच्या आणि आंतरजीवनाचा, म्हणजे एकंदरीतच त्यांची साहित्याकडे किंवा कलेकडे पाहण्याची दृष्टी ही अतिशय व्यापक आहे असं आपल्या ध्यानामध्ये येतं. यानंतर आणखी एक त्यांचं वाक्य मी वाचून दाखवतो. वाङ्मयीन कलाकृतीमध्ये शब्दांना, भावनांना, कल्पनांना नित्याच्या अर्थापेक्षा वेगळेच कलात्मक घटकांचे नवरूप लाभते. नेहमीच्याच घटना, नेहमीच्याच व्यक्ती जरी साहित्यात किंवा कलामध्ये येत असल्या तरी देखील त्यांना कलात्मक घटकांचे नवरूप लाभते असं ते सांगतात. आणि या संदर्भामध्ये त्यांनी चित्रकलेचं उदाहरण घेतलेलं आहे. वस्तूंचे रंग आणि चित्रातले रंग यातला फरकही त्यांनी स्पष्ट केलेला आहे. चित्रात रंगाचे मूळ रूप लोप पाहून त्या रंगाला नवे अर्थरूप लाभते असं ते सांगतात. याचा अर्थ ही जी द्रव्य आहेत त्या द्रव्यांचं रूप जे बदलतं तेव्हा ती कलात्मक निर्मिती असते. तसंच साहित्यामध्ये हा कच्चा माल समजा असं आपण समजलं माणसाचं जगणं, तर त्याचं जेव्हा रूप साहित्यकृतीमध्ये येतं तेव्हा ते कलात्मक घटकांना लाभलेलं नवरूप असतं असं म्हणायला हरकत नाही. बेडेकरांच्या लेखनामध्ये चित्रांचा, शिल्पांचा उल्लेख आलेलाच आहे, परंतु मला इथे या पुस्तकातल्या 2 लेखांकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. एक लेख आहे त्यांचा आकाश व्याघ्र या नावाचा. देहू मधल्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात हे शिल्प आहे. या शिल्पात पंख असलेला वाघ आपल्या 4 पंजांनी 4 हत्तींना आणि शेपटीच्या विळख्यात एका हत्तीला
अशा 5 हत्तींना उचलून उड्डाण करतो आहे असं दाखवलं आहे. 1570 ते 80 या काळातलं हे शिल्प असावं असं म्हटलं जातं. या वाघाला पंजाच्या ठिकाणी गरुडासारख्या नख्या आहेत. नख्या आणि पंख असलेला व्याघ्र आकाशातून उडतो आहे. बेडेकरांना हे शिल्प अद्भुत वाटलेलं आहे आणि ते घडवणाऱ्या शिल्पकाराविषयी त्यांना कुतूहल देखील आहे. हे शिल्प पाहत असताना ही कल्पना त्याच्या मनात कशी आली असावी, कोणत्या देशांचे आणि संस्कृतीचे संस्कार त्याच्यावर झाले असावेत असा प्रश्न बेडेकरांना पडतो. गंबा सरदारांनी सपाखरे पंचानन, पंख असलेला पंचानन असं कळवलं होतं. हा शब्द ज्ञानेश्वरीत आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. ज्ञानेंद्रियांचा निग्रह करून मुक्त झालेला जीव असा अर्थ धुंडीराज विनोद यांनी सांगितला होता. बेडेकरांनी त्यावर जे म्हटलं आहे ते मला फार महत्वाचं वाटतं. बेडेकरांच्या मते मुक्त अशा मानवाचे ते प्रतीक आहे. म्हणजे एखाद्या शिल्पाकडे पाहत असताना बेडेकर कोणत्या प्रकारचा विचार करतात हे आकाश व्याघ्र या लेखामधून आपल्याला दिसून येतं. दुसरा जो त्यांचा लेख आहे या पुस्तकामधला तो रिक्तहस्त महामूर्ती या नावाचा आहे. भारतीय मूर्तिशिल्पाविषयी इथे त्यांनी विवेचन केलेलं आहे. एकूण मनुष्य प्राण्याच्या सृजन शक्तीविषयी, कल्पकतेविषयी त्यांना आदर वाटलेला आहे आणि अनेक दैवत शिल्प भारतात ठिकठिकाणी आपल्याला आढळतातच. या शिल्पाच्या बाबतीत त्यांना काय दिसलेलं आहे तर अनलंकृत, हातात आयुध नाहीत, अंतर्मुखतेचा शांत भाव, गोमटेश्वराची भव्य मूर्ती कशी एकाकी आहे हे ते बेडेकर सांगतात. आणि पुढे जे विवेचन त्यांनी केलं आहे ते काव्याच्या जवळपास जाणार आहे असं आपण म्हणूया. मागे आकाश वर आकाश, एकाकी मानव मोकळ्या क्षितिजाकडे निरामय, निर्मम व सहज दृष्टीने सस्मित पाहत आहे असं बेडेकरांना वाटतं. हे एक दुसरं शिल्प आहे. ते पाहत असताना त्यांच्या मनात कोणते विचार आलेले आहेत. गोमटेश्वराचे हात धडाशी समांतर लोंबणारे व क्रियाशून्य आहेत. पंजे व बोटे देखील भावरिक्त आहेत. सर्वच दृष्टीने या मूर्तीला रिक्त हस्त म्हणावे लागेल असं बेडेकर सांगतात. जैनांच्या पूर्ण वितरागी मानवाच्या आदर्शाचे हे उत्कट असे सगुण पार्थिव रूप आहे. प्रकृतीच्या कर्मबंधाला कप पदार्थ मानून स्वयंपूर्ण व अंतर्मुख झालेला महामानवच जणू या भव्य मूर्तीच्या रूपाने अंतर्गत आनंदात उभा आहे. हे विवेचन वाचल्यानंतर आणि याआधी मी ज्या कला स्वरूपशास्त्राविषयी त्यांनी जे विचार मांडलेले आहेत त्यांच्यात अनुबंध आहे असं जाणवतं. म्हणजे कोणत्या दृष्टीने एखाद्या शिल्पाकडे ते पाहतात, त्यातून काय अर्थ त्यांना गवसतो आणि कला स्वरूप शास्त्राचं नेमकं काम कोणत्या प्रकारचं आहे हे जे त्यांनी यापूर्वी सांगितलेलं आहे त्या दोनही गोष्टींमध्ये मला तरी असं वाटतं की कोणताही विसंवाद नाही, तर त्या सारख्या एकमेकांना धरूनच आहे. या पुस्तकामध्ये जी चित्र आहेत त्याविषयी सुधीर पटवर्धन बोललेलेच आहेत, पण मला एक त्याबद्दल सांगायचं आहे. ते असं आहे, एक मुद्दा त्यातला फक्त सांगायचा आहे मला की बेडेकरांच्या चित्रामध्ये अवकाश आढळतो. सौम्य रंग ते वापरतातच, ज्या आकृती आहेत त्या लहान असतात आणि बाकी झाडं अतिशय उंच विशाल असतात. दूरपर्यंतचा भाग दाखवतात आणि बारीक बारीक त्या मानवी आकृती आपल्याला दिसू लागतात. म्हणजे सर्व चित्रांमध्ये अवकाश ही कल्पना त्यांनी वापरलेली आहे असं दिसतं आणि या अवकाशात त्यांनी या गोष्टी ठेवलेल्या आहेत. म्हणजे चर्चची इमारत उठून दिसते, मैदानाची विस्तीर्णता अधिक जाणवते. चित्रावकाशात वर्चस्व गाजवणारा एखादा खांब असतो आणि त्याला टेकून असलेल्या वळकट्या असतात आणि बाकी रिक्तता. आणि या मुखपृष्ठावर जे
वापरलेलं झाड आहे, वाळलेलं झाड, फांद्या आकाशात पोचलेल्या, त्या फांद्यावर 3 पक्षी बसलेले, ते पक्षी आपलं लक्ष वेधून घेतात. बेडेकर असा एक अवकाश निर्माण करतात आणि साऱ्या चित्रांमधून व्यक्तीच्या एकाकीपणाला वेढणारा हा जो अवकाश आहे तो आपल्याला दिसू लागतो. ही चित्र शैलीबद्ध नाहीत, त्यातील अलंकरणहीनताही आपल्याला जाणवते, परंतु ती एक सहजता आहे. या प्रत्येक चित्रात एक स्थिती आहे, एक अवस्था आहे आणि चित्रातला अवकाश हे त्यांच्या या चित्रांचं एक आशयसूत्र आहे असं मला वाटतं. थोडक्यात मी विवेचन केलेलं आहे. इथे थांबायला काही हरकत नाही. नमस्कार. धन्यवाद डहाके सर. विकेंच्या कला आणि समाज किंवा मानवी जगणं यांच्या आंदोलनी प्रक्रियांबद्दल आपण मांडणी केली आणि त्यांच्या कलेमध्ये स्वायत्तता मान्य केलेलीच आहे, पण ती समाजापासून तुटलेली, वेगळी नसून त्यातला आत्माविष्कार जो आहे तो सांस्कृतिक व्यवहारातून आणि आस्वाद व्यापारातून आलेला असतो. हे पण वारंवार अधोरेखित होत राहतो. पण त्याच्यामध्ये एक अंतर्दृष्टी सुद्धा होती. निसर्गातल्या साध्या सुध्या आकारांमध्ये कलात्मकता शोधण्याची एक मनोवृत्ती पण त्यांच्या कामामध्ये आपल्याला दिसते. आणि हा कलाविचार त्यांच्या साहित्य समीक्षेपासून अर्थातच वेगळा काढता येत नाही. त्याकडे सुटे सुटे विषय म्हणून पाहता येत नाही. आणि हीच खरं तर मर्मदृष्टी त्यांच्या लिखाणातून आपल्याला दिसते. आपल्याकडे जर कला इतिहास या विषयाचा विचार केला तर मुख्यतः इंग्रजीमध्ये जे लिखाण केलं, कारण त्याला मुख्य प्रवाह मानला जातो कला इतिहासामध्ये, तर त्याच्यामध्ये इतर भाषांमधल्या कला विषयक लिखाणाकडे आजवर मुख्यतः अकादमिक क्षेत्रामध्ये दुर्लक्ष झालेलं दिसतं. आणि खरं तर जर पाहिलं तर नियतकालिक पुस्तकं याच्या माध्यमातून वेगवेगळे चित्रकार, शिल्पकार, कला शिक्षक, तत्ववेत्ते हे लिहित होते 1940, 50, 60च्या दशकांमध्ये. आणि एकीकडे आपल्याला असं दिसतं की चित्रकार किंवा दृश्य कलाकार त्या काळातल्या कला व्यवहाराकडे कसं बघत होते आणि दुसरीकडे दिकेंसारखे तत्वचिंतक, तत्वज्ञानाचा अभ्यासक कलेकडे कसं बघत होते, सौंदर्यशास्त्राचा काय नेमका विचार मांडत होते. आणि हे सगळं समजून घ्यायला सुद्धा दिकेंचं लिखाण माझ्या मते महत्वाचं ठरतं. आणि इंग्रजी चर्चा विश्वाला ते तसं अपरिचित आहे, त्यामुळे या लेखांचं किंवा यातल्या निवडक लेखांचं इंग्रजीमध्ये भाषांतर होऊन ते कलेच्या विश्वामध्ये एका परिमाणामध्ये योगदान देऊ शकेल असं सुद्धा मला असं वाटतं. दुसरं असे की ज्या काळामध्ये दिके बेडेकर लिहित होते त्या काळामध्ये कलेसाठी कला, समाजासाठी कला हे वाद रंगलेले होते. आणि कला ही इंद्रिय गोचर अनुभवात मिळते, उत्कट असते, भावनांचं आविष्करण असते किंवा समाज बदलासाठी असते, समाजाचं प्रतिबिंब असते, अमूर्ततेमध्ये समाजाचा विचार केला जातो की नाही, अशी 2 ध्रुवांवरची मांडणी केलेली दिसते. किंवा असे अनेकविध मतप्रवाह त्या काळामध्ये अस्तित्वात होते आणि अजूनही आहेत. आणि बेडेकर हे लिहित असताना त्यांच्या विश्वदृष्टीतून लिहित असताना ती फक्त समाजासाठी कला यापुरतं त्यांचं आर्ग्युमेंट मर्यादित नव्हतं, तर त्यातलं द्वंद्वात्मक नातं ते पाहू शकत होते. म्हणजे डहाके सरांनी आता जसं मांडलं तसं आंतरजीवन म्हणजे कलाकाराचं व्यक्तित्व, जाणीव, भावना, विचार आणि बाह्य जीवन म्हणजे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक उलाढाली, स्थित्यंतर, परंपरा, व्यवहार, जात, वर्ग हे एकमेकांना भिडत राहतं, एकमेकांना छेद देत राहतं किंवा एकमेकांना पूरक ठरत राहतं. आणि ह्या सगळ्या प्रक्रियांमधून कला आकार घेत असते, कला स्वरूप आकार घेत असतं. आणि त्यांच्यासाठी त्यामुळे उत्कट आविष्कार हा महत्वाचा आहे, संवेदनांचं चित्रण हे देखील महत्वाचं आहे. पण एक सर्जनशील प्रक्रिया आहे आणि ती त्या भवतालातून आकाराला आलेली आहे, हे सुद्धा ते अधोरेखित करत राहतात. त्यामुळे कुठल्याही एककली कला समीक्षेत अडकून न राहता समग्र अशा परिप्रेक्षातून ते कला निर्मितीकडे पाहायची नवी दृष्टी आपल्याला देतात. आणि ही दृष्टी आज नेवानं पुन्हा एकदा या पुस्तकाच्या निमित्तानं आपल्याला वाचायला, अभ्यासाला मिळणार आहे. अर्थातच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक प्रश्न आणि अनेक मुद्दे त्याच्याबद्दल उपस्थित झालेले आहेत. त्या मुद्द्यांकडे सुद्धा आपण निरनिराळ्या पद्धतीनं येत्या काळात भिडू शकू, पाहू शकू असं मला वाटतं. त्यामुळे हे पुस्तक जरूर वाचा, आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा वाचायला द्या. आणि शब्द पब्लिकेशन हे पुस्तक लवकरच दुकानांमध्ये उपलब्ध करून देईल. सध्या लॉकडाऊनमुळे ते शक्य नाहीये, पण Amazon, फ्लिपकार्ट आणि शब्द पब्लिकेशनच्या संकेतस्थळांवरतून ही पुस्तकं ऑनलाईन खरेदी करता येतील. आणि अतिशय महत्वाचे असे दस्तऐवज असलेला लेखांचा हा संग्रह प्रकाशित केल्याबद्दल मी शब्द पब्लिकेशनचे आणि यशू पाटील यांचे मनापासून आभार मानते.
तसंच आपले आजचे वक्ते डहाके सर, थोरात सर, सुधीर पटवर्धन आणि सुधीर बेडेकर यांचेही मनापासून आभार मानते. आणि आपण सर्वजण आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे सुद्धा मनापासून आभार. तुला काय